गोल्ड स्टार फाउंडेशनचे संस्थापक सद्दाम शेख यांचे समाजहिताचे विविध उपक्रम. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नाशिकच्या बर्डेनगर अमृतधाम पंचवटी येथील गोल्ड स्टार फाउंडेशनचे संस्थापक सद्दाम शेख गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. बांधकाम व्यवसायात 2009 पासून कार्यरत असलेल्या शेख यांनी व्यवसायासोबतच सामाजिक सेवेलाही तितकेच महत्त्व दिले आहे. गोल्ड स्टार फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना हॉस्पिटल उपचारासाठी आर्थिक मदत तसेच संकटग्रस्त नागरिकांना विविध प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांच्या सेवेसाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय लवकरच गौशाळा आणि विनामूल्य वृद्धाश्रम सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात सुमारे 3 लाख भाविकांसाठी अन्नदान महायज्ञ आयोजित करण्याचा मानस असल्याची माहिती सद्दाम शेख यांनी दिली. समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, त्यामुळे आपल्या परीने समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केला पाहिजे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी सामाजिक कार्याचा हा प्रवास अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. नमस्कार. आज आपण आलो आहे गोल्ड स्टार बिल्डर अँड डेव्हलपर्सचे ओनर सद्दाम शेख यांच्याकडे. थोडक्यात आपण त्यांच्या समाजकार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. तुम्ही गोल्ड स्टार नावाने गोल्ड स्टार बिल्डर आपला व्यवसाय आहे. 2009 पासून आपण करतोय आणि याच्यामध्ये आपण जसं वर्क करतोच आहे, सोशल वर्क म्हणून लोकांची मदत करणं, हॉस्पिटल म्हणा किंवा किराणा म्हणा, कोणत्या स्वरूपात म्हणा, आपण बऱ्यापैकी त्या गोष्टी आपण करतोच आहे. सर, व्यवसाय करता करता आपल्याला समाजसेवा करावी असं का वाटलं किंवा आपल्याला ही कल्पना का सुचली? काय राहतं, सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना, पैसा नथिंग एल्स असतो. थोडक्यात पैशावरच लक्ष देऊन माणसाने काम नाही केलं पाहिजे. 100% पैसा कमवतोय त्याचा 2% किंवा 10% काहीतरी गरिबांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे. एक माझं ते एक मन असं, किंवा मी जेव्हापासून काम करतोय तेव्हापासून तेच का दिसतं. असं खूप परिस्थिती खूप अवघड आहे बाहेर, तर आपण कसं लोकांना जोडलं पाहिजे. पैसा तर सगळेच लोक कमवतो, पण पैसा खर्च करायची दानत पाहिजे, ते पण गरिबांवरती, ह्या गोष्टीवर. आणि तसं आम्ही आता पुढं पण पुष्कळ कुंभमेळ्यासाठी पण आम्ही वर्क करतोय. कुंभमेळ्यामध्ये साधारण डेलीचं आम्ही 3 लाख लोकांना जेवण देणार. आमचं पहिले होतं का 1 लाख लोकांना जेवण द्यायचं, पण आता आम्ही 3 लाख लोकांना जेवण द्यायचं विचार ठेवला आहे. दुपारचा सकाळचा नाश्ता झाला, सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहा, उपमा वगैरे अशा प्रकारचं. दुपारच्या याच्यामध्ये भाकर, चपाती, डाळ, भात, भाजी अशा ह्या गोष्टी. 10 ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहे. पाणीचं पण आपण मोठं नियोजन ठेवलं आहे. जसं की पाणीचे स्टॉल्स असतील, साधारण डेलीचं 70,000 लिटर पाणी प्लांट आपण बसवतोय. जे काम पण सुरू झाल्यासारखंच आहे, झालंच आहे, सुरू झालंच आहे. आणि त्याच्यामध्ये 7,000 जार डेलीचे आपले डिस्ट्रीब्यूट केले जातील. कमीत कमी 70 ते 80 ठिकाण आपले याचे असतील पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे. आणि बाकी 10 स्टॉल जे अन्नदानचे असतील. त्या संदर्भातली आयुक्तांकडनं आपल्याला काही परमिशन? सिंग सरांना पत्र दिलं आहे. ऑलमोस्ट त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी, तिथं उमेश सर म्हणून आहेत, त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला बोलवलं, मिटिंग झाल्या आमच्या. ते आम्हाला बोलले की आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी करून देऊ, काही अडचण नाही. त्याचबरोबर आपले गोल्ड स्टार फाउंडेशनच्या अंतर्गत गौशाळा जी आहे, गौशाळाचं पण नियोजन आहे. तर बऱ्यापैकी आता काम झालं आहे. साधारण 10-12 दिवसात आपण ओपनिंग ठेवणार आहे त्याची. तर सगळ्यांनी यावा आणि भेटावा आमच्या गौशाळेला. गोल्ड स्टार फाउंडेशन गौशाळा म्हणून आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोरच आहे. साधारण 1-1.5 एकरच्या क्षेत्रामध्ये आहे. सगळ्या गोष्टी आपण एकदम व्यवस्थित ठेवणार, सुंदर ठेवणार. प्रत्येक रविवारी आपण तिथं कॅम्पेन ठेवणार. जी गौसेवा, नाशिकमध्ये तर पुष्कळ गौसेवा आहे, पण तिथं गौसेवा कशी झाली पाहिजे. खरंच जर गौसेवक असेल, त्याला गौसेवा कशी झाली पाहिजे ते आपण त्यांना दाखवू. का तुम्ही या, दर रविवारी आमच्यापाशी या, तिथं नाश्ता वगैरे ठेवू आपण आपल्या सहकार्याने. तिथं गौसेवा, गाय मातेला आंघोळ घालणं, तिची प्रत्येक गोष्टी साफ करणं, तिथं साफसफाई ठेवणं, ते तर राहणारच. पण वरतून दर रविवारी आपण तिथे कॅम्पेन ठेवणार आणि त्याच्या माध्यमातून हे चालणार.
त्याचबरोबर आपण वृद्धाश्रमाचं पण नियोजन करत आहे. वृद्धाश्रमचं नियोजन करत आहोत आपण 300 बेडचं. इथं माझ्या इथंच करतोय मी. एक बिल्डिंग आहे, पूर्ण टावर घेतलाय आपण. त्याच्यामध्ये आपण वृद्धाश्रम फ्रीमध्ये राहणार आहे. तिथं न 1 रुपया लागणार कोणाला न काही. आणि उलट आईवडील जर पोरं घेऊन आले आईवडिलांना, तर त्यांच्याकडनं आम्ही डायरेक्ट लेटर हेडवर लिहून घेणार का यांचं शेवटचं जे काय राहील ते आम्ही करू, तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणजे शेवटची जे पण आग द्यायचा अधिकार माझा राहणार आणि मीच करणार. ते मी कोणाला करून देणार नाही. म्हणजे माझ्या इथं तुम्ही सोडताय, खाणं पिणं हॉस्पिटल सगळी मी सेवा करणार. ती मी स्वतः वैयक्तिक सेवा करणार. त्याच्यामध्ये कोणालाच हात घालून देणार नाही. उलट त्यांनी आणून सोडलं, मी एक लेटर हेडवर त्यांच्याकडनं साईन करून घेणार. 100 रुपयाच्या बॉन्डवर म्हणा किंवा माझ्या लेटर हेडवर म्हणा. सर, याचबरोबर आपण विद्यार्थ्यांसाठी काय भविष्यात काय plan? विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्लॅनिंग केलं आहे. पुढं आहे प्लॅनिंग, कॉलेज आणि शाळेचं प्लॅनिंग आहे. आम्ही एक क्षेत्र पण घेतलं आहे त्यासाठी, गोल्ड स्टार फाउंडेशनच्याच नावाने घेतलं आहे. तिथं आम्ही फ्री एज्युकेशन म्हणून आम्ही आमच्याकडनं इंग्लिश मिडियम दिल्ली बोर्ड आपण तिथं चालू करणार आहे. त्याच्यामध्ये मुलगा तिथं येईल, राहील, खाणं पिणं कपडे सगळ्या गोष्टी आमच्याकडनं असणार. गोल्ड स्टार फाउंडेशन आज ठीक आहे छोटं नाव आहे, पण 100% येत्या काळामध्ये खूप मोठं नाव आहे. म्हणजे ह्या नावाला लोक खरंच मनापासून प्रेम करतील. आणि जसं आता मी जास्त प्रेम करतोय लोकांना, तसे लोक पण पुष्कळ लोक मला प्रेम करत आहे. पण या माध्यमातून आणखीन काम वाढत. 100% पैसा कमवायची दानत नाही. आता फक्त ते म्हणतात नाही का, समाजसेवा करायची, आपल्याला प्रेम करायचं आहे लोकांना. जे गरीब लोकांपर्यंत कोणी पोहोचत नाही ना, ते थोडं आपल्याला पोहोचून काम करायचं आहे. महिला व युवकांच्या रोजगारासाठी त्याचं काही नियोजन केलं आहे? आता सर आपण कुंभमेळा करतोय ना, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट लेडीजलाच वर्क देणार. असं करून आपण लेडीजच ठेवणार आहे. म्हणजे माझ्या जेवढ्या बहिणी आहे, जेवढ्या आई आहे, त्याच तिथं काम करतील आणि त्यांनाच आपण रोजगार देणार आहे. आणि ते आता आपण शाळा पण चालू केलं, तिथं पण बऱ्यापैकी आपण युवक म्हणा, पोरं म्हणा आहे, जे आपल्याला त्यांना काम करायला हे राहणार, संधी राहणार त्याच्यामध्ये. आजपर्यंत म्हणजे काही आरोग्याच्या संदर्भात सर आपण काही कोणाला काही मोठी मदत केली आहे का? ज्यांना काही मोठं काही ऑपरेशन म्हणून किंवा काही असं? जेवढं माझ्याकडनं होतं ना सर, मला कोणी डोनेशन देत नाही, कोणाकडनं काही मला CSR फंड येत नाही, काही नाही. मी माझ्याकडनं जेवढं होतं 10 ते 15,000 20,000 शेवट 2.25 लाख रुपये शेवटची जी मी हे केली. आता एक मुलाला मी आहे ना पाय घेऊन दिला, त्याचं आहे ना पायाचं हे होतं, त्याला फूट पाहिजे होता, तर तो ऑस्सरचा मी USA वरनं ऑर्डर करून दिला. एक 2.25 लाखाची शेवट मोठी मदत ती गेली माझ्याकडनं. आर्टिफिशियल पायाची ती एक मी माझ्याकडनं एक मदत केली. आणि बाकी जे येतं माझ्याकडं, कोणाचं हॉस्पिटल असलं 5,000 10,000 20,000 पर्यंत मी मदत करत असतो. चालेल सर, आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या चॅनलतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.